नमस्कार. लीनाचे स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते. आज या स्वयंपाकघरात तुम्हाला प्रसादासारखा चवीला लागणारा शिरा कसा बनवायचा हे पाहायला मिळणार आहे. चला तर मग आजच्या या गोड रेसिपीला सुरुवात करूयात. शिरा बनवण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला एका भांड्यामध्ये 1 वाटी पाणी आणि 1 वाटी उकळून थंड केलेले दूध घालूया. तुम्ही रवा ज्या वाटीने मोजून घ्याल त्याच वाटीने पाणी, दूध आणि साखर तसेच तूपही मोजून घ्यायचं आहे. आता हे बाजूच्या गॅसवर उकळायला ठेवूया. पाणी आणि दूध उकळत आहे तोपर्यंत आपण रवा भाजायला घेऊयात. रवा भाजण्यासाठी कढईमध्ये पाऊण वाटी साजूक तूप गरम करायला ठेवायचं आहे. तूप वितळल्यावर याच्यामध्ये 1 वाटी जाड रवा घालूया. रवा निवडून घ्यायचा आहे. गॅसच्या मंद आचेवर रवा छान खरपूस बदामी रंग येईपर्यंत भाजून घेऊया. रवा भाजण्यासाठी तुम्ही तुपाऐवजी वनस्पती तूपसुद्धा वापरू शकता. वनस्पती तूप वापरणार असाल तर रवा भाजल्यानंतर याच्यामध्ये 1 टेबलस्पून साजूक तूप वापरायचं आहे. जरी रवा भाजत असताना वनस्पती तूप वापरले तरी साजूक तूप टाकल्यामुळे शिऱ्याचा स्वाद चांगला लागतो. शिरा करताना आणखीन एक महत्त्वाची गोष्ट की तो चांगला भाजला गेला पाहिजे. रवा पांढरट रंगाचा भाजला तर तो मोकळा न होता चिकट होतो. 12 ते 13 मिनिटे झाल्यावर रवा छान खरपूस बदामी रंग येईपर्यंत भाजून झालेला आहे. तसेच रवा भाजलेल्याचा खमंग वासही येत आहे. हे बघा, रवा भाजल्यावर त्याचा रंग कसा खरपूस दिसत आहे. आता याच्यामध्ये उकळून घेतलेलं पाणी आणि दूध घालूया. रवा छान उमलून येईल. रव्यामध्ये गुठळ्या राहू नयेत म्हणून सतत हलवत राहूया. हे बघा, रवा कसा छान उमलायला लागलेला आहे. हलवताना कुठेही गुठळी राहिलेली नाहीये. आता याच्यावर झाकण ठेवूया आणि याला 2 वाफा आणूया. 2 मिनिटे झाल्यावर झाकण काढूया. रवा मोकळा करून घेऊया. रवा मोकळा करून घ्यायचा आहे कारण नंतर याच्यामध्ये आपण साखर घालणार आहोत आणि ती व्यवस्थित मिक्स झाली पाहिजे. हे बघा, आपण नंतर उकळलेले पाणी आणि दूध घातल्यानंतर रव्याची कुठेही गुठळी राहिलेली नाहीये. रवा छान आपला मोकळा करून झाल्यानंतर याच्यामध्ये आपण आता पाऊण वाटी साखर घालूया. तुम्हाला जर शिरा आणखीन थोडा गोड खायचा असेल तर 1 वाटी साखर तुम्ही घालू शकता. साखर मिक्स करून घेऊया. साखर रव्यामध्ये मिक्स होत आली की मिश्रण थोडंसं पातळ आणि शिऱ्याचा रंग आणखीन सुरेख येतो. साखर मिक्स करून झाल्यावर ती विरघळण्यासाठी याच्यावर आपण आता झाकण ठेवूया. दोन मिनिटे झाल्यावर झाकण काढूया. हलवून घेऊया. हलवत असताना समजत आहे की साखर आपली अजून पूर्ण विरघळलेली नाहीये. ती विरघळण्यासाठी परत याच्यावर आपण झाकण ठेवूया. दोन मिनिटे झाल्यावर झाकण काढूया. परत आपण हलवून घेऊया. आता आपली साखर पूर्ण विरघळलेली आहे. इथे मी 6 मनुके, 3 बदामाचे काप आणि 3 काजूचे काप करून घेतलेले आहेत. काजू बदामाचे काप आणि मनुके घालूया. तसेच 1 टीस्पून वेलची पावडर घालून मिक्स करूया. मिक्स करून झाल्यानंतर लगेचच गॅस बंद करायचा आहे. गरम गरम प्रसादासारखा लागणारा शिरा खाण्यासाठी तयार झालेला आहे. शिरा थंड झाल्यावर खाताना जर कोरडा वाटत असेल तर गरजेनुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी किंवा दूध घालू शकता. असा शिरा तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला जरूर आवडेल.
मला आशा आहे आजच्या या गोड रेसिपीची तुम्हाला थोडीफार मदत झाली असेल। आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।